जनशक्तीचे उमेदवार बाबूराव कदम कोळीकर यांना 30,000ची लीड मिळाल्यामुळे आता अनेक कार्यकर्त्यांमध्ये जल्लोषाचं वातावरण होत आहे। आता आपल्यासोबत बोलण्यासाठी स्वतः महिला जिल्हा प्रमुख आहेत शीतलताई भांगे पाटील। ताई, काय पहिल्या प्रतिक्रिया असतील आपल्या? खरं तर पाहिलं तर हे पूर्ण श्रेय मी लाडक्या बहिणीला देऊ इच्छिते आणि खरंच पूर्ण लाडक्या बहिणींचं मी मनापासून धन्यवाद व्यक्त करते। जो आपली साथ आणि आपली साथ ही खंबीरपणे बाबूराव कदम कोळीकर साहेब आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या पाठीमागे आपण खंबीरपणे उभे राहिलात आणि दाखवून दिलात की महिलांची शक्ती काय असते। मी तुमचे मनापासून आभार व्यक्त करते। काही विरोधकांकडून दारू किंवा पैसा अशा प्रकारे वाटप झाल्याचा आपण कार्यकर्त्याने शिवसेनेचा आरोप केला होता। काय परिस्थिती होती? आशाला आमिषाला बळी न पडता कार्यकर्त्याने किंवा प्रत्येक नागरिकाने आपलं मतदान केलं? हो नक्कीच। तुम्ही म्हणजे म्हणलात ना की महापूर पैशाचा किंवा मग पैसा भरपूर आला, मी म्हणेल हा महापूर नव्हता ना, पैसा भरपूर आला नव्हता, ही ढगफुटी होती पैशांची आणि ती ढगफुटी झाली। ढगफुटीचा तीळभर मात्र कार्यकर्त्याच्या मनावर परिभाव झाला नाही किंवा परिणाम आपल्याला दिसून आला नाही। जनसामान्य माणूस हा लोकांनी आपल्या निवडलेला आहे आणि नक्कीच आदरणीय बाबूराव कदम कोळीकर साहेब हे सर्वसामान्यचा नेता आहे हे लोकांनी आज दाखवून दिले। म्हणजे धनशक्ती विरुद्ध जनशक्ती लढली आणि जनशक्तीचा आज विजय झालेला आहे। नक्कीच या ठिकाणी आमदार जळगावकर यांनी ढगफुटीप्रमाणे पैसा वाटप केला असा आरोप शीतल भांगे पाटील यांनी केला आहे। कॅमेरामॅन गजानन जितेवार सह मारुती काकडे, महा 24 तास न्यूज, हदगाव, नांदेड।